ये देवा गर्दी। माता का प्रसाद सबको मिलेगा। गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग. सर्वात आधी आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेअर पण द्या, एन्जॉय करा. तर आता 2-3 दिवसानंतर केस धुतलेले आहे मी आणि घाव पण माझं सोकत आलेला आहे, बघू शकता. याच्यावर किपल जे आहे ते पकडलेलं होतं आणि आता झालेलं आहे थोडंफार व्यवस्थित. तर थोडंफार नाही, बरंच व्यवस्थित झालेलं आहे. आणि डोक्यामध्ये जे इथून इथपर्यंत पूर्ण होतं ना ते पण व्यवस्थित झालं नाही, तर त्याला पाणी सुटलेलं होतं आणि वेळेच्या आत आपला दवाखाना झाला, त्यामुळे लवकरात लवकर आरामसुद्धा पडलेला आहे. आज पुन्हा मला जायचं आहे, डबल बोलवलेलं होतं त्यांनी 7 दिवसानंतर. तर पुन्हा आज मला जायचं आहे आणि 2-3 दिवस मी मस्त 2-3 दिवस कशाला 4-5 दिवस जेवढे दिवस इथं होते तेवढे दिवस मस्त झोपा घेतलेला आहे. त्यामुळे कंटिन्यू व्लॉग टाकलेला नाही आहे. आधीचा जो व्लॉग आहे तो 4-5 दिवसाचा असा मिळून आहे. तर मस्त इथे आता आराम करणं चालू आहे, मस्त झोपा काढणं चालू आहे. तर गाले जे आहे ते माझे जे वर आलेले आहे. तसंही मी थोडंफार जरी मेडिसिन घेतलं ना तर मला लठ्ठपणा येऊन जातो आणि झोप जास्त येते मेन म्हणजे. तर गालावर येऊन जाते, डोळे सुजून जाते, स्वेलिंग असल्यासारखी होऊन जाते. तर ते आता घरी गेल्यानंतर जेव्हा कामाला लागणार तेव्हा होऊन जाईल व्यवस्थित. आता इथे कसं आरामाचा आराम चालू आहे, त्यामुळे आता थोडीशी एक गालं जी आहे ते अशी मस्त टमटम वर आलेले आहे आणि ते लवकरात लवकर कमी करावे लागते, कारण जास्त मला असं स्वेलिंग वाटत आहे. चेहरा खूप असा वेगळा दिसत आहे. आज मी देवळीला जाणार होती वापस, पण काहीतरी यांना काम आलेलं आहे, त्यामुळे आणखी 2 दिवस थांबावं लागणार आहे. तर 2 दिवस वगैरे थांबावं लागणार आहे. आता इथे आहेच म्हटलं तर शानूचं नाक टोचायचं आहे. खूप दिवस झाले तिचं आधी नाक टोचलेलं होतं. ते तिची नोजपिन जे आहे ते तारावाली असते ना ते टाकलेली होती आणि तिच्या आतून असं झालेलं होतं साबुदाण्यासारखा असा फोड आलेला होता. फोड म्हणजे अशी गाठ पकडल्यासारखी झाली होती. मग आम्ही ते तुरंतमध्ये काढून घेतलं आणि ते तसं ठेवू नये. तर माझा असा विचार चालू आहे की नवीन एक नोजपिन करावं आणि मी तिचं तारानी म्हणजे सध्याच असं तारांनी, तांब्याच्या तारांनी किंवा चांदीच्या तारांनी नाक टोचून घ्या. तर आज असं विचार करत आहे की आज ते करून घेते, म्हणून दवाखान्यात पण जायचं आहे आणि तिकडल्या तिकडून ते पण करून घ्यायचं आहे. चला तर मग मंडळी, आज केस वगैरे धुतले मी आणि थोडेसे केस ट्रिम करणार असा पण विचार सुरू आहे. खूप काही म्हणजे आज बरं वाटत आहे ना, तर खूप काही असं हे करू दे, ते करू दे, ते करू दे विचार चालू आहे. पण हे उन्हीत म्हणजे ऊन आहे ना, तर उन्हामध्ये गेलं की थोडंसं जळजळ होते, म्हणून मी उन्हाचं जायला अवॉइडच करत आहे. तर संध्याकाळी जाणार हॉस्पिटलमध्ये. भेटते तुम्हाला थोड्याच वेळात. चला. एवढं सगळं बडबड करून झाल्यानंतर मला लागली होती कडाक्याची भूक. तर जेवण करून घेतलं आणि जेवणात होता छान मस्त चिवडीचं बेसन, पोळी, वरण, भात आणि हे जी भाजी आहे ना उन्हाळ्यात येते आणि इतकी छान लागते, मला खूप जास्त आवडते. कोणी कोणी यामध्ये बोरं वगैरे टाकून पण खातात आणि कळणा जर असला ना तुरीच्या डाळीचा तर तो तर फारच छान लागतो. पण आजकाल तो कळणा काही मिळत नाही. पण आईला म्हटलं तुरीची डाळ मिक्सरमधून काढ आणि त्याची भाजी कर, कांदे वगैरे भरपूर टाकल्यानंतर खूप छान टेस्टी लागते आणि मस्त असं जेवण होते. जेवण वगैरे केलं आणि मस्त झोपली मी गोळ्या वगैरे घेऊन. चहाची वेळ होऊन गेली. 2-3 रील केल्या आज खूप दिवसानंतर, म्हणून एवढं लिपस्टिक लावून ठेवलं आहे. तर मस्त चहा आणि खारी खाते आता. बिस्किट खाते पतंजलीचे बिस्किट आणले. पतंजलीचेच तर बनते, निर्मल बेकरीचे. अच्छा. माझ्या शानूचे दात कधी येणार आले का ग? थोडे थोडे दिसत आहे. चला चहा आणि खारी खाऊया बढियापैकी मस्त. ते पण निर्मल बेकरीची, वर्धेची फेमस निर्मल बेकरी.
ब्रेड, खारी आणि नानखटाई पण आणली होती. ते संपली. मी नाही खात. शानू खाते का तू? आणि केक आणला होता तो इतका छान होता, मस्त. बाबा आणत आहे. कोणाची बाबा? तुझे बाबा. माझे बाबा आणत होते वेगवेगळ्या प्रकारचे नानखटाई. चला दे, चहा झाला. चम्मच घेतो. आता ना मेडिसिन घेणं चालू आहे आणि त्यामुळे आहे की इथे जे इन्फेक्शन झालं होतं याचं नागिनचं, तर त्याच्यामुळे आहे. कशामुळे आहे तर माहीत नाही. केस इतके जास्त गळत आहे, असं केलं की असं खूप जास्त निघत आहे. आज तेवढे नाही निघून आले, पण इतके जास्त केस गळले, खूप जास्त हेअरफॉल झालेला आहे. तर त्याच्यामुळे नाही का केसाची पूर्ण झालेली आहे शेंडी. काहीच नाही राहिले, काहीच नाही. तर मला असं वाटतं की एवढे तरी कट करून घ्या, थोडे थोडे. घरगुती पार्लर. असे 2 भाग केलेले आहे आणि बस असं पकडणार आणि ही जी अशी ही जी शेंडी आहे ती कापून टाकते. कुठं गेलं कैची? बस एवढीच. आणि एवढे फाटे फुटलेले आहे केसाला, ड्राय झालेले आहे. कारण की सध्या ऑइलिंग नाही, काही नाही. कारण की मला असं वाटत होतं की म्हणजे आपण आता ते घरी बनवलेलं जे तेल आहे त्यामध्ये भरपूर काही आहे आणि ते इन्फेक्शन झालं आहे, त्याच्यामुळे विनाकारण काही पण नको व्हायला दुसरं काही. त्याच्यामुळे म्हणून मी तेल वगैरे सध्या लावणं बंदच आहे. पण आता आज केस धुतले मी, उद्या किंवा परवा छान मस्त साधं जे नारळाचं तेल आहे तेच लावणार. बस. आणि असं म्हणतात की थोडं केस जर ट्रिम करत राहिलं तर केसांची ग्रोथ होते आणि हेल्दी राहतात म्हणून. आणि खरंच जशी थोडेफार जरी वाढत असले ना तर एकदम ते फाटे वगैरे फुटतात आणि काहीचे काही पण दिसतात. ते तसं काही दिसणार नाही कट केल्यासारखं, कारण की बिलकुल थोडेसे कट केलेले आहे आणि एवढे खाली जे एवढे पातळ झालेले आहे तर त्याच्यामध्ये काहीच दिसणार नाही. चला, आई क्लचर आहे का एखादी? आई क्लचर आहे का एखादी? पहिले तर मला असं कंगवासुद्धा फिरवता येत नव्हता, एवढं झालेलं होतं डोक्यामध्ये. आता पूर्ण त्याच्यावरचं जे हे आहे की पल्प पकडलेलं ते सुद्धा निघालेलं आहे. तर तेवढं एकदम नाही, पण करता येते व्यवस्थित, पिंचरता येते. बाई तू चालव मा. कालच्या पराक्रमामुळे माझा हात खूप दुखत होता. कोणत्या पराक्रमामुळे? गाडी चालवल्यामुळे. यस, नाही जायचं आहे आम्हाला, चांगली कामं करायची आहे. चल येतो. हो चालूच आहे. अरे वा, गर्दी नाही आहे. गर्दी नाही रे बा, गर्दी नाही आहे. डॉक्टर आहे का? हां काका, डॉक्टर नाही आहे? डॉक्टर 7 वाजता आहे, 7:30 वाजता. बापरे, नंबर लावता येते का? नंबर आतमध्ये आहे का? डॉक्टरांना यायसाठी अजून अर्धा तास वेळ आहे आणि अर्ध्या तासामध्ये आमचे कामं होऊन जाते. आणि मेन म्हणजे पेट्रोल भरायचं आहे आणि पेट्रोल पंपवर माहिती नाही का बरं एवढी जास्त गर्दी आहे. तर
तिथे तर एवढी भीड होती की मला वाटते 2 ते 3 तास आमचे निघून जाते की काय आहे ना तनु. खूप जास्त गर्दी होती. आता आम्ही चाललोय आरती चौकामध्ये, तिथे माहिती नाही तर सुद्धा गर्दी. माहिती नाही एवढी गर्दी काय, आम्हाला काही माहीत नाही. न्यूजमध्ये काही आलं का न्यूजमध्ये वगैरे? हो ना, पेट्रोल संपलंच झालं एवढ्या गर्दीत. समोरही असं भीड तनु जानू. कालच भरून घ्यायला पाहिजे होतं आपण. समोर आहे एक पेट्रोल पंप. एवढी गर्दी का बरं आहे? काल पण तिकडे पण गर्दी आहे. हो, इकडे पण गर्दी आहे. आता आणखी दुसऱ्या पेट्रोल पंपवर चाललो, माहिती नाही तिथे काय आहे. एक शास्त्री चौकातलं तर बंदच आहे. माहिती काय तर हे पेट्रोल पंप बंदच आहे. काय माहिती काय पेट्रोल युद्धात वापरलं, जास्त वापरलं का पेट्रोल. आता आमच्यापाशी काही ऑप्शन नाही आहे. आता आम्हाला गर्दीतच जावं लागणार आहे, कारण की गाडी पेट्रोल नाही तर मग ढकलत न्यावं लागेल. बंद पडली तर झालं, थांबाच लागणार आहे. आता गर्दी पाहून हे होऊन राहिलं. आपण पेट्रोल पंपाच्या शोधात जर राहू ना जानू, पेट्रोल संपून जायचं आहे आपलं. चल टाक गाडी, जाऊ दे, टाकाच लागणार आहे. बाप रे बाप, मेला लागला जसं काही. अरे देवा, गर्दी झाली इथून मधात. माता का प्रसाद सबको मिलेगा. अरे देवा, आमचा अर्धा तास इथेच गेला. कष्ट केल्यानंतर आम्ही आलेलो हॉस्पिटलमध्ये. मी तशी दिसत आहे तसे खूपच जास्त कष्ट केले पेट्रोल भरायसाठी. लाईनमध्येही उभी होती आणि पेट्रोल पंपमध्ये जे आहे ना वर्कर्स, ते म्हणत होते की असं काहीच होणार नाही आहे, पेट्रोल पंप चालूच राहणार आहे. हे लोक गोळी करते आणि आमच्या मागे गावा देऊन देते लोकांचं. खरंच इतकी जास्त गर्दी होती की खूप असं वाटत होतं की सगळी वर्धा उतरली का काय सगळ्या पेट्रोल पंपवर. असं आहे, आमचा अर्धा तास तिथेच निघून गेला. मार्केटमधलं काम जे आहे करायचं ते व्हायचंच आहे. आता पहिले दवाखाना करून घेऊ आणि त्यानंतर जाऊ मग मार्केटमध्ये. शानू दीदी, तू रेडी आहे नाक टोचायसाठी? हो, तयारी चालू आहे मस्त. इकडून टाकलीस ती गाडी, चल आता समोरून टाकशील. बघा 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 बघा, आमच्याकडे रामनवमीची तयारी चालू झाली आहे. गाडीसाठी कपडे एवढे स्वस्त झाले का? शानू नाही पडी ना शानू, व्हिडिओ चालू आहे. शानू मी पडी म्हटलं. शानू व्हिडिओ चालू आहे. हो, नाक तुटते, तिचं नाक टोचूनच आहे. पायाचा रेटा नको देऊ. एकदम जास्त बोला का आता नाक आहे मग हातात मासून खीरच पडते डायरेक्ट. मोठी होतपर्यंत तू नाक काही ठेवलं का? लहानपणी तुझा लागतो नाक. आता बी त्याला तेल आणि हळद लावतात तेव्हा ते दुरुस्त होते. ते जर म्हणून
पाहू दे हा झालं डिझाईन टाकली. आता तुला जे पाहिजे ते खायला देतो. काय पाहिजे तुला? काय खाते तू? हा मोमोज मोमोज चलो मोमोज. नाही समोर नाही, एवढे नखरे नाही करू, एवढे नखरे नाही. जेवढे सहज होईल तेवढे नखरे करावे. शांतू कशी दिसत आहे.